नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटासोबतच ऑक्सिजन तुटवड्याचं संकट सुद्धा आलं आणि त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तशा काही घटना आपण गेल्या काही दिवसात पाहिल्या. मात्र आता या संकटावर सुद्धा महाराष्ट्र हळूहळू मात करू लागलाय. कारण राज्यातल्या अनेक ठिकाणी राज्य सरकारनं ऑक्सिजन प्लांट सुरू केल्यानं ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूरमध्ये तर मागणीच्या तुलनेमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होतोय. मुंबई महानगरपालिकेची तर सुप्रीम कोर्टानंच पाठ थोपटली आहे. आणि आपल्याच्या वृत्तमालिकेमध्ये महाराष्ट्राची हीच यशोगाथा आपण पाहणार आहोत की राज्यानं या ऑक्सिजनच्या संकटावर मात करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा हा गेल्या काही दिवसांपूर्वीपासून आपण पाहतोय आणि त्यामुळे अनेक रुग्णांनी आपले जीव गमावलेले सुद्धा आपण पाहिले. मात्र त्यानंतर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक स्तरावरती खूप मोठे प्रयत्न झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता काही प्रमुख ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत सुरू झालेला आहे. राज्यामध्ये ऑक्सिजनचं सुयोग्य असं नियोजन झालेलं आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय आणि मुंबई महानगरपालिकेच्या पाटणची तर दिल्लीमध्ये सुद्धा वाहवा होतीये. तर पुणे महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आलाय आणि मिनिटाला 800 लिटर ऑक्सिजनचे 2 युनिट सुरू झाले. त्यामुळे 170 रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकणार आहे आणि लवकरच पालिकेच्या उर्वरित 6 हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना ऑक्सिजनसाठी आता इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन हा दुसऱ्या राज्यातून मागवावा लागला, दुसऱ्या देशातून मागवावा लागला. मात्र आता महाराष्ट्रामध्येच ठिकठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट्स हे सुरू केले जात आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या राज्यात ऑक्सिजनची निर्मिती होऊन ती वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना पुरवली जाणार आहे किंवा या कोरोना रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. पुण्यामध्ये तर एकूण 6 हॉस्पिटल्समध्ये हा प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. ऑक्सिजनचे 2 युनिट सुरू सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे पुण्यातल्या कोरोना रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक बातमी. त्यांना देखील अतिशय वेळेवरती सुनियोजित पद्धतीनं हा ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. डॉक्टर दळवी प्रसूतिगृह या ठिकाणी हे प्लांट सुरू करण्यात आलेले आहेत. आज पहिला हा प्लांट या ठिकाणी उभा राहताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात 7 ठिकाणी 7 महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे राहत आहेत. आत्ता या महानगरपालिकेच्या आमच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 2 प्लांट हे उभे राहतात पर मिनिट. म्हणजे एक जर प्लांट आपण पाहिला तर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती पर मिनिट साधारणतः 850 लिटर ऑक्सिजन जनरेट या ठिकाणी होणार आहे. तर पुण्यातल्या या हॉस्पिटलचा अर्थात दळवी हॉस्पिटल त्याचं नाव आणि स्तुत्य असा उपक्रम आणि तिथे ऑक्सिजन निर्मिती करणारे 2 प्लांट बसवण्यात आले आहेत आणि त्याचं काम देखील सुरू होतंय पुण्याच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार. आणि आता पुण्यातल्या रुग्णांना तरी आता चिंता नाही ऑक्सिजन तुटवड्याची, कारण पुण्यामध्येच ऑक्सिजन प्लांट सुरू झालेले आहेत आणि 2 युनिट सुरू देखील झालेले आहेत. त्यामुळे पुण्यातले जे दळवी हॉस्पिटल आहे तिथे हे ऑक्सिजनचे प्लांट सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा हा सुरळीत होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन हा आपल्याला इतर राज्यातून देशातून आयात करावा लागत होता आणि त्यानंतर इंडोर ऑक्सिजन निर्मिती कशी केली जाईल यावरती विचार केला गेला. काही तज्ज्ञांनी सुद्धा यावरती विचार करून आता ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लांट हे राज्यामध्येच सुरू केले जात आहेत. आता नागपूरमध्ये सुद्धा सध्या मागणीच्या तुलनेनं ऑक्सिजनचा पुरवठा अगदी व्यवस्थित आहे. अतिरिक्त ऑक्सिजन विदर्भातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा पाठवला जातोय आणि सध्या नागपूरला भिलाई पॉवर प्लांटमध्ये नियमित 110 मेट्रिक टनचा ऑक्सिजन पुरवठा होतोय. मागच्या 5 दिवसांचा विचार करायचा झाल्यास 1 मे रोजी 93 मेट्रिक टन, त्यानंतर 2 तारखेला 220 मेट्रिक टन, 3 मे रोजी 111 मेट्रिक टन आणि 4 मे रोजी 60 मेट्रिक टन आणि 5 मेला 118 मेट्रिक टन असा ऑक्सिजनचा पुरवठा देशातील वेगवेगळ्या भागातून झालेला आहे. या व्यतिरिक्त काल संध्याकाळी भारतीय वायुसेनेच्या विमानानं 4 टँकर एअरलिफ्ट करून ओडिशाच्या अंगुल इथे पाठवण्यात आले आणि पुढच्या 24 तासात ते देखील ऑक्सिजन
नागपूरला मिळणार आहे। त्यामुळे मागणीच्या तुलनेने पुरेसा साठा आता नागपूरमध्ये पाहायला मिळतोय। नागपुरात सुद्धा आता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, कारण नागपुरात देखील ऑक्सिजन पुरवठा अगदी व्यवस्थितपणे सुरू झालेला आहे। नियमितपणे 110 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा हा नागपूरला होतोय। यामध्ये गेल्या 5 दिवसात म्हणजे 1 मे रोजी 93 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला। नियमितपणे 110 मेट्रिक टन आतापर्यंतचा ऑक्सिजन पुरवठा नागपूरला होणारा आणि 1 मे रोजी 93 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला। 2 मे रोजी 220 मेट्रिक टन म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा हा नक्कीच जास्त आहे। 3 मे रोजी 111 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा, तर 4 मे रोजी 60 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा झालाय। त्यामुळे सरासरी जर विचार केला तर कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये। 5 मे रोजी 118 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा झालाय। त्यामुळे रुग्णांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या डोक्यावर सुद्धा ऑक्सिजन तुटवड्याची टांगती तलवार यापुढे नसणार आहे। 5 मे रोजी 118 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे। त्यामुळे सध्या तरी ऑक्सिजन पुरवठ्याची चिंता ही राज्याला भेडसावणार नाही, हा एक खूप मोठी दिलासादायक गोष्ट संपूर्ण राज्यासाठीच म्हणू शकतो। कारण भिलाई प्लांटमधून 110 मेट्रिक टन असा सरासरी पुरवठा होतोय। त्यामुळे देशातल्या विविध भागातून सुद्धा काही टँकर हे एअरलिफ्ट केले जात आहेत। त्यामुळे पुढच्या 24 तासात काही टँकर नागपूरला मिळणार आहेतच। त्यामुळे नागपूरमध्ये सध्या कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासणार अशी बिलकुल स्थिती नाही। त्यामुळे प्रत्येकाला ऑक्सिजन हा पुरेपूर मिळणार आहे। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। ऑक्सिजन प्रकल्पातले तज्ञ कौस्तुभ बुटाला आपल्या सोबत जोडले गेलेत। कौस्तुभ बुटालाजी, खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्राला भासत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा खूप जवळून पाहिलाय आणि त्याचे परिणाम सुद्धा पाहिलेत। अनेकांना तडफडून आपला जीव गमवावा लागलाय, कारण ऑक्सिजनचा तुटवडा होता, ऑक्सिजनच मिळाला नव्हता। त्यामुळे ऑक्सिजन प्रकल्प सुरू करत असताना काय त्या मागचा सगळा उद्देश होता, कसा हा संपूर्ण प्रकल्प आहे, काय टेक्नॉलॉजी आहे? लाईगुडे हॉस्पिटलमध्ये आता जो आपण बघताय की ऑक्सिजन प्लांट चालू झालेला आहे, तो माननीय उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनाखाली आम्ही CSRचा निधी काही बँकांतून मिळवला। त्यात प्रामुख्याने HDFC बँकेने आपल्याला ते 2 जनरेटर दिले होते। हे जनरेटर ऑगस्ट मध्येच आपण चालू केली होती। त्याच्यानंतर पहिली लाट उसरल्यानंतर मग आपण जनरेटरचं जे काम आहे ते बंद करून टाकलं आणि त्याच्यानंतर मग आपला, कारण एवढ्या मोठ्या पुरवठ्याची आपल्याला गरज नव्हती। आता आज पुन्हा ते कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि हे चालू करताना थोडासा टेक्निकल भाग असतो, त्यामुळे त्याला थोडा, आणि ते आता चालू झालेले आहेत। आणि आता आपण 800 LPM हा काय खूप मोठा सप्लाय नाहीये। आणि आता आपला राज्यातला ऑक्सिजनचा पुरवठा जरी सुरळीत होत असला तरी आपल्याला हे लक्षात घ्यावे लागतं की केंद्र सरकार च्या माध्यमातून सगळ्या ऑक्सिजनवरती नियंत्रण केलं जातं। म्हणजे जो आज काय तुटवडा महाराष्ट्राला पुरवठा होत आहे, तो जर केंद्र सरकार बाकी राज्यामध्ये जर रुग्ण वाढले तर हा पूर्ण हे कमी होऊन जाईल। आपल्याकडचा जो कोटा दिलेला आहे महाराष्ट्राला तो कमी होऊन जाईल। त्यामुळे महाराष्ट्राला पूर्णपणे सुसज्ज व्हायची गरज आहे। त्याच्यासाठी जसा एक हे ऑक्सिजन जनरेटर उभारले तसे अनेक विविध हजारो लाखो LPM ची ऑक्सिजनची आज आपल्याला गरज आहे। तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे ऑक्सिजन प्रकल्प सगळे उभारले जातील तेव्हाच सगळे गोष्टी सुरळीत होणार आहेत। आता आपण ऑक्सिजन नियोजनाला थोडीफार सुरुवात केलेली आहे। त्या ऑक्सिजन नियोजनाला खूप अजून म्हणजे जे पूर्णत्वाला न्यायला खूप वेळ लागणार आहे। कौस्तुभ बुटालाजी, थोडंसं तुम्हाला थांबवते। आपण या ऑक्सिजन प्रकल्पाबद्दल बोलूयातच, मात्र सध्याला एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं मुंबई महानगरपालिकेचं कौतुक केलंय, मुंबई मॉडेलचं कौतुक केलेलं आहे। सध्या मुंबईमध्ये रुग्णसंख्या देखील कमी होते आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील व्यवस्थित होतोय। याच संदर्भात अधिक बोलूयात। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडल्या गेल्यात। किशोरीताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये आणि तुमचं अभिनंदन सुद्धा। मुंबई महानगरपालिकेचा डंका आणि दिल्लीमध्ये वाहवा होतीये, काय प्रतिक्रिया? आनंद वाटतोय। या आनंदामध्ये मुंबईकर, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे सर आणि आमची टीम इक्बाल चहल यांच्यापासून, त्यामुळे या सगळ्या घटकांनी
नीट काम केलं. त्यामुळे तो आनंद खरंच खूप आनंद आहे. जी. आणि मुंबईकरांनी सुद्धा यामध्ये साथ कशी दिली? कारण त्यांच्या साथीशिवाय अर्थातच शक्य नाही मुंबईमधला कोरोनाचा संसर्ग कमी करणं. मुंबईमध्ये नागरिक नेहमीच गेल्या मार्च पासून आपल्याला साथ देतच आलेले होते. फक्त काही विरोधकांनी कोविड कुठे आहे इथपासून सुरू केलेलं होतं. त्याच्यामुळे नागरिक सुद्धा नंतर शिथिल झाली आणि मग सेकंड जी वेव आली लाट, त्याच्या मात्र सगळ्यांचे धाबे दणाणले. हं. पण एवढा असूनही मुंबई महानगरपालिका ज्या आमचे जम्बो बेड आहेत, जे ऑक्सिजन बेड आहेत, जिथे आमच्याकडे ICU आहे, जिथे आम्हाला ट्रॅकिंग करा, टेस्टिंग करा, टेस्टिंग. ट्रीटमेंट द्या, या सगळ्या सूत्री कार्यक्रम, हं. 4 सूत्री, 3 सूत्री, 21 सूत्री कार्यक्रम हं. तो आम्ही चालू ठेवलेलाच होता. बर. आता ही ऑक्सिजनची कमतरता हं. ही मुंबईला म्हणजे महानगरपालिकेला भासलेली नाही. कारण आम्ही त्याच्या आधीच ऑक्सिजन चे जे बेड आहेत लिक्विड, हं. ते संपूर्ण प्लांट 4-5 त्या हॉस्पिटलला आम्ही उभे केलेले होते. आता जे 4 प्लांट आत्ता चालू होत आहेत हेही आम्ही उभे करून ठेवलेले होते, परवानगी घेतलेली होती. जी. पण ज्या वेळेला रुग्णसंख्या कमी झाली, एकदमच कमी झाली डिसेंबर जानेवारी, पण ह्या महानगरपालिकेमध्ये कुठे औषधाची कमतरता किंवा ऑक्सिजनची कमतरता कधीच भासली नाही. जी. नियोजनबद्ध कार्यक्रम जो मुख्यमंत्र्यांनी दिला, टोपे साहेबांनी दिला, हं. तसाच्या तसा मुंबईकरांनी आणि मुंबईच्या आतमध्ये काम करणाऱ्या प्रशासनाने सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन काम केलं. जी. आणि सध्या संपूर्ण देशभर ज्या मुंबई मॉडेलची चर्चा होतीये, सुप्रीम कोर्टानं ज्याचा आदर्श दिल्ली सरकारला सुद्धा घ्यायला सांगितला, तर काय आहे हे मुंबई मॉडेल? दिल्लीमध्ये 3 महानगरपालिका आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिका. आणि आपण आमचा आदर्श का घ्यावा, तर नियोजनबद्ध कार्यक्रम वाढलेल्या लाटेला वेळीच रोखण्याचं काम या मुंबई महानगरपालिकेने केलंय. हं. बरेच आडवे येत होते, तिडवे येत होते, बऱ्याच टीका होत होत्या, भ्रष्टाचार होतोय म्हणून सांगत होते. सगळं सहन करत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांत राहा, संयमाने काम करा आणि एका शिस्तीने काम करा, हं. ह्या पण तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे ज्या खाजगी हॉस्पिटल आहेत हं. त्यांच्यावरही बऱ्यापैकी दाब आला आणि त्यांनीही त्या प्रकारे काम करायला सुरुवात केली. आणि म्हणून मुंबईतले जी हॉस्पिटल आहेत, आज आम्ही नाही म्हटलं तरी 25,000 बेड हे ऑलरेडी वाढवलेले आहेत. हं. आता पेडियाट्रिक बेड वाढवतोय, पाळणा घराच्या मुलांची सोय करतोय, हं. दिव्यांग लोकांचं करतोय आणि ते करतो नाही चालू पण केलं. हं. त्यामुळे कोणी आडवे आले, कितीही कोणी टीका केल्या, तर त्याला उत्तर न देता कामाने उत्तर देत बसलो. आणि म्हणूनच मला वाटतं सुप्रीम कोर्ट जे संपूर्ण आपल्या देशात म्हणजे महत्वाचं कोर्ट जी. मानलं जातं, त्या कोर्टाने जेव्हा मुंबई महानगरपालिकेला गौरवलं, जी. याचा अर्थ मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तो गर्व आहे. अगदी बरोबर. आणि किशोरताई, प्रत्येकाने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मालेगाव पॅटर्न चर्चेत होता, त्यानंतर आता दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई मॉडेल चर्चेत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये नक्कीच रिस्क होती, धोका सुद्धा होता. मात्र अशा काय योजना किंवा काय काय मोहिमा राबवल्या मुंबई महानगरपालिकेनं की ज्याचा सकारात्मक परिणाम दिसतोय आता? 2 गोष्टी पहिल्या केल्या. एक तर ज्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर त्याला मिनी
लॉकडाऊन करून टाकलं, हं, क्वारंटाईन केलं. हं, त्या इमारतींना सॅनिटायझर करणं, बाहेर जायला न देणं, हं, म्हणजे स्प्रेड होणार होतं, तो स्प्रेड आम्ही थांबवला. हं, झोपडपट्ट्यांमध्ये पण जे स्वतः तयार आहे कुठल्याही लाटेला, आता आम्ही तयार आहोत, हं. पण त्यांच्या असलेल्या आजूबाजूच्या कम्युनिटी जे जे टॉयलेट आहेत त्यांना 3-3 वेळा सॅनिटायझर करणं, त्यांच्या तपासण्या करणं, त्यांना वेळेत नेऊन औषधं देणं. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ऑक्सिजन किंवा आपलं इंजेक्शन, ह्या रेमडेसिवीर असेल, टॉसिलिन असेल, आमच्या महानगरपालिकेच्या कोठ्यात ज्या नागरिकांना लागतंय हं, हं. ते सगळं आमच्याकडे उपलब्धता होती. आम्ही कोणाला लिहून नाही दिलं, आम्ही कोणाला पळापळ करायला नाही लावली. बरं, मात्र किशोरताई एक राजमास- आठवण करून देते, काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अशा हॉस्पिटल्समध्ये परिस्थिती निर्माण झाली होती की पेशंट्सना अचानक शिफ्ट करावं लागलं होतं, काही घटना घडल्या होत्या, ऑक्सिजनचा तुटवडा होता त्यामुळे. हो, ही घटना 2 आठवड्यापूर्वी घडली होती. 4 हॉस्पिटलमधनं बाटला डुरासोलचे जे आमचे ऑक्सिजन होते हो. ते संपत आले होते आणि रिफिल होत नव्हते. हं, आम्ही संध्याकाळी 4 वाजल्यापासून सकाळी 4:30-5 पर्यंत सगळे 168 रुग्ण O2 वरचे आमच्या जिथे जम्बो फॅसिलिटी आहेत हं, हं, आणि त्याच्यामध्ये O2 ची मुबलकता होती, हं. तिथे आम्ही पेशंट शिफ्ट केले. कोणालाही मृत्यू होऊ नये ह्याची काळजी घेतली हं. आणि तो संपूर्ण ती मिशन यशस्वी झाली. त्याच्यामध्ये इक्बाल चहल ककानी स्वतः आमचे 5-5:30 पर्यंत जागे राहून हं. फोनवरून नव्हे तर जागेवर जाऊन, आम्ही तर 2 वाजेपर्यंत होतो जागेवर. अशा पद्धतीने संपूर्ण पेशंटची शिफ्टिंग केली, हं, त्यांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा केला. हं. त्यानंतरच आम्ही घरी आलो. याचा अर्थ प्रत्येक पेशंटवर हं. तिथे लक्ष दिलं जातं. ऑक्सिजनचा पेशंट असेल जी. तो किती लिटर घेतोय, अर्ध्या तासाने त्याला थोडं घेता येतं का स्वयं, अशा सगळ्या टेस्ट आम्ही तिथे करतोय. बरं, किशोरीताई, आता मुंबई मॉडेल चर्चेत आहे, ही चांगली गोष्ट आहेच. मात्र याही पुढे जाऊन कोरोना रुग्णसंख्या ही कमी होतीये. फक्त आपल्याला पूर्णपणे कोरोनाला संपवायचं आहे, त्यासाठी खूप मोठा टप्पा देखील गाठायचा आहे. यापुढे देखील मुंबई पॅटर्नचा संपूर्ण देशानं काय जगानं आदर्श घ्यावा अशी कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी काही प्लॅनिंग आहेत फ्युचर? हो, आता जर आपण ऑक्सिजनच बघाल तर आपण रिफिल मॉडेल आता ठेवत नाहीये, स्टोरेज मॉडेलवर आणलंय. हं, ह्या गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात. आणि आता आपण जसं सांगितलं, जरी आमच्या आता पुन्हा आम्ही डोर टू डोर टेस्टिंग चालू केलेत. हं, ज्या टेस्टिंग मध्ये पॉझिटिव्ह येणारे जे रुग्ण असतील, ज्यांच्या घरात टॉयलेट आहे, त्यांचे घरचे लोक कमी आहेत, तर ते तिथे राहू शकतात. पण चाळ असेल, स्लम असेल, तर मात्र त्यांना आम्ही आमच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणतो. हं. 14 दिवस 12 दिवस आणि मग जेव्हा त्यांचं पुन्हा स्वॅब घेतला जातो हं. आणि त्याच्यानंतर जर तो निगेटिव्ह आला तरच सोडला जातो. बरोबर. त्यामुळे काळजी ही पहिल्या दिवसापासून घेत आलो आणि ती घेणार. बरोबर. कधीच म्हणजे कमी झालं म्हणून खुश झालो आणि Yes. आता शिथिल झालो, तेच. असं नाही होणार. तेच विचारायचंय, लोकांनी म्हणजे जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. अजूनही काळजी तितकीच घ्यायची. मुंबईकरांना अगदी थोडक्यात काय आवाहन कराल? अजूनही करोनाचं संकट संपलेलं नाही, तेवढंच गडद आहे. त्या गडद संकटाला समूळ नष्ट करायचं असेल तर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे, हात धुतले पाहिजे आणि जास्तीत जास्त गर्दीमध्ये गेलं नाही पाहिजे. या जी. 3 गोष्टी जरी आपण सांभाळल्या तर मला वाटतं आपण कोरोनाला हरवू शकतो.
अगदी बरोबर किशोरीताई, खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर मुंबई मॉडेलचा डंका हा संपूर्ण देशभर अर्थात सुप्रीम कोर्टाकडून कौतुक केलं गेलंय. दिल्लीला देखील मुंबई मॉडेलचा आदर्श घेण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आपण मुंबईच्या संपल्यानं किंवा साठा संपल्यामुळे पुढील लसीचा पुरवठा नसल्यामुळे मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद करावं लागलंय. बीकेसी सेंटर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन्ही डोसेस आज बंद आहेत. केवळ 18 ते 45 वर्ष वयोगटातील 500 जणांनाच पहिला डोस दिला जाणार आहे अशी माहिती महापालिका लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉक्टर राजेश डेरे यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रावर आज देखील लसीकरण बंद आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 45 ते पुढचा जो वयोगट आहे त्या वयोगटासाठी पहिला आणि दुसरा डोस जो आहे तो पूर्णपणे बंद असल्याचं देखील अनेक ठिकाणी समोर येते. आपण आता बीकेसी कोविड सेंटर जे आहे त्याच्या इथेच लसीकरणाचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणचं लसीकरण जे आहे ते पूर्णपणे आज बंद करण्यात आलेलं आहे आणि पुढचा लसीचा डोस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे लसीकरण थांबवण्यात आलेलं आहे. कारण 44 ते पुढच्या वयोगटासाठी जे लसीकरण आहे त्याच्या लसीचा डोस अजूनही आलेला नाही आहे. पहिला डोस आणि दुसरा डोस दोन्ही डोसचं लसीकरण जे आहे बंद करण्यात आलं आहे. आपल्यासोबत राजेश डेरे आहेत जे या कोविड सेंटर आणि लसीकरण सेंटरचे प्रमुख आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कधीपासून लसीकरण सेंटर बंद आहे? नाही, काल चालू होतं. आज सकाळीच बंद नाही आहे लसीकरण सेंटर. फक्त 45 अँड अबाव आणि जे FLWs हेल्थ केअर वर्कर हे आज होल्डो ठेवण्यात आले. जसे आज आम्हाला डोसेस भेटतील त्याप्रमाणे आम्ही उद्या सुरू करू. आज मिळालेल्या सूचनेनुसार आपण 18 ते 44 जे आहेत त्यांना 500 लोकांना जे प्री रजिस्टर्ड आहेत, नुसतं रजिस्ट्रेशन गरज नाही आहे, त्याबरोबर त्यांना स्लॉट पण अलॉट झाला पाहिजे. कृपया करून यंग जनरेशन जे 18 ते 44 रजिस्ट्रेशन लाखो लोकांचं होतं, पण आपण कृपया ही नोंद घ्यावी की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला स्लॉट किंवा अपॉइंटमेंट त्या सेंटरची भेटत नाही तोपर्यंत आपण त्या सेंटरला जाऊ नये. तुम्ही बिना स्लॉट भेटता त्या सेंटरला गर्दी जर केली तर हा त्या सेंटरलाही त्रास आहे, महानगरपालिकेलाही त्रास आहे आणि आपणासही त्रास. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल लसीचे डोस आल्याचं कळवण्यात आलं होतं. साधारण 1 ते 1.5 लाख लसीचा डोस जो आहे तो मुंबईसाठी आला होता. आज काय परिस्थिती आहे? काल आम्हाला जे 8,000 डोस आले होते त्याप्रमाणे आम्ही काल 7-7,500 डोस हे वॅक्सिनेट्स काल लोकांना यशस्वीरित्या केलेलं आहे. तर पुढची आम्ही वाट बघतोय की कधी येणार आहे आणि त्याप्रमाणे करू. तुम्ही मागणी नोंदवली आहे आणि कधी येणार काही कळवलं आहे महापालिकेनं? नाही, मागणी म्हणजे डेली आमचं इंडेंट असतं, त्यांना रिक्वायरमेंट माहीत आहे, तेही जसं साठा अवेलेबल होईल त्याप्रमाणे आम्हाला देतात. नक्कीच. अजूनही या ठिकाणी लसीचा डोस कधी येईल ते माहिती नाही आहे, पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत हे लसीकरण जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे. केवळ 500 जणांना म्हणजे 18 ते 44 या वयोगटातल्या 500 जणांना नोंदणी केलेल्या आणि विशेष म्हणजे ज्यांना स्लॉट अलाउड झाला आहे अशाच 500 लोकांना लसीकरण आज केलं जाणार आहे. बीड संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईनंतर औरंगाबादमध्ये वळूया. तिथे लसीकरण मोहिमेमध्ये गोंधळ निर्माण झालाय. दुसऱ्या लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लसीकरण केंद्रावरती ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केलेली दिसते, मात्र लस फक्त 100 जणांनाच दिली जाणार आहे ही माहिती नागरिकांना नसल्यामुळे त्यांनी ही गर्दी केली आहे. दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी. औरंगाबादच्या लसीकरण केंद्रावरती मोठी रांग लागली आहे, मात्र लसीचा साठा अपुरा असल्यामुळे फक्त 100 जणांनाच लस दिली जाणार आहे आणि त्यासाठी गर्दी मात्र हजारो जणांची अशी परिस्थिती औरंगाबादच्या या लसीकरण केंद्रावरची. त्यामुळे पहिले जे 100 जण आहेत त्यांनाच लस मिळणार आहे, बाकीच्यांना निराश होऊन अर्थातच परत जावं लागणार आहे, कारण काही पर्यायच नाही, कारण लसीचा साठाच नाही. त्यामुळे जो काही 100 लसीचा साठा आहे ते 100 डोसेस आहेत तेच फक्त पहिल्या 100 जणांना दिले जातील. मात्र तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, हे जे आपण दृश्यात पाहतोय हे कोणतं लसीकरण केंद्र आहे आणि तिथे 100 डोसेस असून सुद्धा इतकी मोठी गर्दी का?
विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं प्रशासन काम करत आहे त्या पद्धतीनं जर काम झालं तर असे गोंधळ उडणार हे 100% आहे. कारण एका केंद्रावर जवळपास 100 लोकांनाच लस दिली जाणार आहे आणि तेवढ्याच लोकांना ते संदेश देणार आहेत किंवा त्यांना मेसेज करणार आहेत. मात्र लस गेल्या 3 दिवसापासून लसीकरण शहरामध्ये बंद होतं, लसीचा उपलब्ध साठा नसल्यानं. मात्र काल लसीचा साठा आला आणि नियोजन केलं काही केंद्रांवर देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना. हे दुसऱ्या डोसचे जे आहेत हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना मेसेज आला तेवढ्यांनीच सेंटरवर यायचा. हा मेसेज जो आहे लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळं लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही दुसरी लस घेणारी लोक आहेत. हा औरंगाबादच्या एनेट लसीकरण केंद्रावरचा प्रकार आहे. एकंदरीत नागरिकांची ही थोडीशी यामध्ये गैरसमजातून चूक झालेली आहे की ज्यांना डोस घ्यायचा आहे त्यांना मेसेज आल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांनी पोहोचायला पाहिजे. मात्र दुसरी लस घेण्यासाठीचा जो कालावधी आहे तो लांबत चाललेला आहे, त्यामुळे लोक घाबरत चाललेले. कारण पहिली लस घेतल्यानंतर 45 दिवसानंतर दुसरी लस घ्यायची, मात्र आता लोकांना 2-2, अडीच महिने झालं तरी दुसरी लस भेटत नाही. त्यामुळे लोक घाबरून ज्या ठिकाणी लस उपलब्ध असेल, ज्या ठिकाणी लोकांना कळालं लस आहे त्या ठिकाणी लोक अचानक गर्दी करतात. त्यामुळे प्रशासनानं सुद्धा एक सुनियोजित यंत्रणा राबवली गेली पाहिजे की ज्यांना दुसरा डोस द्यायचा आणि एका केंद्रावर 100 लोकांना दिली जाते तर त्या 100 लोकांनाच बोलवलं गेलं पाहिजे आणि त्यांनाच लस दिली गेली पाहिजे. मात्र लोकांपर्यंत प्रशासन हा मेसेज पोहोचत नाही, त्यामुळे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. अगदी बरोबर सिद्धार्थ, तुम्ही म्हणताय ते धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. जर 100 डोसेस उपलब्ध आहेत तर नेमक्या 100 जणांनाच लसीकरणासाठी बोलावलं जावं आणि त्यामुळे अतिरिक्त गर्दी आहे ती टाळता येईल. मात्र ही सुनियोजित पद्धत का वापरली जात नाही हाच खरा प्रश्न आहे आणि त्यामुळेच औरंगाबादच्या या एनेट लसीकरण केंद्रावरती जमलेली ही मोठी गर्दी. पुन्हा वेळ झाली. आज पहाटे 4 वाजल्यापासूनच नागरिक रांगेमध्ये उभे आहेत. गर्दीमध्ये डॉक्टरांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली आणि सुरक्षा पुरवण्याची आरोग्य सेवकांनी मागणी केली अखेर. कारण 5 दिवसानंतर लसीकरणासाठी नागरिकांची झालेली ही गर्दी, 5 दिवस लसीकरण बंद होतं आणि त्यामुळे इतक्या गर्दीमध्ये डॉक्टरांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती. हरीश, अतिशय तोबा गर्दी दिसतीये. 5 दिवस लसीकरण बंद होतं मान्य आहे, मात्र आज सुरू असताना काही नियोजन नाही का? नक्कीच आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 163 केंद्रावरती लसीकरण केलं जात होतं. मात्र गेल्या 5 दिवसापासून जिल्ह्यातलं सगळं लसीकरण लसीअभावी ठप्प झालेलं होतं. नागरिक कुठेतरी लस घेण्यासाठी पुढाकार आता घेताना दिसत आहेत, कारण जिल्ह्यामध्ये दिवसागणिक जी रुग्णसंख्या वाढते आहे त्यामुळे कुठेतरी नागरिक देखील धास्तावलेले आहे. आपण लस घ्यावी असं प्रत्येकाला वाटतंय आणि 18 वयाच्या पुढच्या लोकांना मोफत लस देण्याची घोषणा सरकारने केली खरी, मात्र लसीकरणाचं नियोजन जे आहे ते कुठेतरी सगळीकडे विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावातली ही जर परिस्थिती बघितली तर सकाळ पहाटे 4 वाजल्यापासून सगळ्या लांब रांगा लागलेल्या तिथे दिसत होत्या. 18 ते 44 या वयोगटातल्या लोकांना फक्त लस दिली जाणार होती, मात्र 45च्या पुढचे जे नागरिक आहेत हे देखील दुसरी लस घेण्यासाठी त्यांनी मोठी गर्दी त्या ठिकाणी केली आणि त्यामुळे सगळा नियोजनाचा जो फज्जा उडाल्याचं चित्र आहे. डॉक्टर जे नियंत्रण त्या ठिकाणी आणत होते त्यांना देखील अनेकांनी धक्काबुक्की केली, मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील डॉक्टर करतायत. आम्हाला जर आता सुरक्षा दिली तरच आम्ही पुढचं लसीकरण करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. काही वेळानंतर पोलीस जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले, पोलिसांनी या गर्दीवरती नियंत्रण मिळवलं आणि केवळ 300 जणांना लस दिली गेली. जिल्ह्यातल्या प्रत्येक केंद्रावरती आज अशीच परिस्थिती बघायला मिळते आहे. गावागावांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे आणि कुठेतरी नियंत्रण विस्कळीत होताना दिसत आहे. बरोबर हरीश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. लसीचा पुरवठा नाही, मात्र लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठी आणि त्यामुळे अर्थातच त्यांच्या संतापाचा सामना या लसीकरण केंद्रावरती असलेल्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना करावा लागतोय. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या कोविड रुग्णालय या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत येत आहे आणि काल पुन्हा एकदा हे रुग्णालय चर्चेत आलंय आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण कोरोना काळामध्ये वादग्रस्त ठरलेल्या मलकापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाच्या चौकशीसाठी आलेल्या जिल्हाधिकारी आणि महसूल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कोविड रुग्णालयात जाताच 2 युवक चक्क कोविड वॉर्डमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये मुक्त वावरताना आढळले. इतकंच नाही तर या अधिकाऱ्यांना या मद्यधुंद युवकांनी अपशब्द सुद्धा वापरले. या संपूर्ण प्रकारामुळे गोंधळलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी अर्ध्यावर सोडून कोविड रुग्णालयातून पळ काढला
अधिकाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्या या 2 मद्यधुंद युवकांविरोधात मलकापूर शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलंय. आणि या बातमीसोबतच आणखी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.